नमस्कार. शिक्षण विभाग पंचायत समिती राधानगरी 53वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आणि त्या प्रदर्शनासाठी आज आपण इथं सर्वजण उपस्थित आहोत आणि त्या निमित्तानं आयोजित केलेल्या आजच्या व्याख्यानाच्या निमित्तानं मी इथं उपस्थित आहे आणि या व्याख्यानाचा विषय आहे सोशल मीडिया आणि मानसिक स्वास्थ्य. ज्यांच्या आमंत्रणामुळं आज मी इथं उपस्थित आहे ते माननीय श्री दीपक मेंगाणे साहेब आणि माननीय धनंजय मेंगाणे साहेब. कारण मला इथं मी उपस्थित असणं आणि तुमच्या सर्वांसमोर मला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून काही मुद्दे मांडता येणं हे माझं मी सौभाग्य समजतो. आता त्याच्या मागचं विशेष कारण असं आहे की माझं गाव हळदी कोथळी आहे आणि आमची शेती तिथं असते आणि मी बऱ्याच मागच्या 3-4 वर्षांमध्ये तिथं आलेलो नाही आणि कदाचित मी तिथं यावं अशी इच्छा असावी निसर्गाची आणि त्यानिमित्तानं मेंगाणे साहेबांनी मला इथं बोलवलं आणि हा विशेष योगायोग खास कार्यक्रम असं आपण त्याला काहीही म्हणू. पण नमनाला घडाभर तेल मी आता ओतत नाही आणि मी माझ्या विषयाला सुरुवात करतो. ज्या व्याख्यानासाठीचा हा विषय मला दिला गेला हा विषय थोडासा खास आहे. कारण एका बाजूला आपण बऱ्याचदा हातात मोबाईल घेतला की यूट्यूब, फेसबुक आणि सोशल मीडियाचे बरेच ॲप्स आपण नकळत उघडत असताना आपल्या आजूबाजूचे शिक्षक, पालक, आपल्याला गाईड करणारे आपले शेजारी किंवा जे कोणी प्रौढ आहेत ते या सोशल मीडियांना खलनायक बनवताना आपण बघतोय. मला या निमित्तानं शास्त्र या सगळ्याकडं कसं बघतं, मानसशास्त्र याबद्दल काय सांगतं, खरोखरच सोशल मीडिया ही खलनायकाच्या भूमिकेत आहे आणि ती खलनायकाची भूमिका बजावती आहे का आणखीन त्याच्याकडं कोणत्या वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला बघता येईल हे मला या दृष्टिकोनातून सांगायचं. आता इथं सूत्रसंचालन करणाऱ्या सरांनी सांगितलं की इथनं पुढं 1.5-2 तास 2-2.25 तास मी तुम्हाला माझ्या अमोघ वाणीनं काय मंत्रमुग्ध करणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही आणि मी साधारण 15 मिनिटाशिवाय जास्त लक्ष देऊ शकत नाही. मग समोर उभा असलेला वक्ता कितीही मंत्रमुग्ध करणारा असो, त्यामुळं मी तुम्हाला खात्री देतो की मी तुम्हाला मधून गोष्टी सांगत आणि काही मजेच्या गोष्टी सांगत आपण हे पुढं जाणार आहे. पण मी 1-1.25 तासापेक्षा जास्त काही वेळ घेणार नाही. कारण मला माहिती आहे की तुम्ही बरंच मटेरियल तयार करून आलाय, तुम्हाला ते परीक्षकांसमोर प्रेझेंट करायचं आहे आणि त्या उत्सुकतेपोटी तुम्ही इथं आलाय आणि एक मिठाचा खडा म्हणून कपिल समोर उभा आहे. पण मी तुम्हाला तशी वेळ देणार नाही. मी व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी इथं समस्त उपस्थित असलेल्या सर्वांसाठी, त्यात मी पण आहे, एक आरसा दाखवणार आहे. हा आरसा तुमच्यासमोर आहे. ज्यांना हे वाचता येत नाही त्यांच्यासाठी मी मोठ्यांदा वाचेन. या आरशामध्ये आरसा म्हणजे एक प्रश्नपत्रिका आहे आणि ही प्रश्नावली जी आहे त्या प्रश्नावलीमध्ये फक्त 12 प्रश्न आहेत आणि या 12 प्रश्नांना आपल्याला हो किंवा नाही असं उत्तर द्यायचं आहे. आणि मी सगळ्यांना विनंती करतो, जे इथं शिक्षक आहेत, शिक्षकेतर कर्मचारी आहेत, विद्यार्थी आहेत आणि ग्रामस्थ आहेत, त्या सगळ्यांना मी विनंती करतो की त्यांनी हाताच्या बोटावरती हो किती येतात ते मोजत राहायचं आणि त्यानंतर त्या आलेल्या होंचं आपल्याला काय करायचं आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. आता मी एक विधान वाचत जातो आणि त्या विधानाला आपल्याला हो मोजत जायचं आहे. विधान नंबर 1,
कंटाळा आला की माझा हात आपोआप मोबाईलकडे जातो. विधान नंबर 2, फक्त 5 मिनिटं म्हणून मी मोबाईल उघडतो, पण 5 मिनिटापेक्षा कितीतरी पटीनं जास्त वेळ माझा त्यात जातो. आता ते मनातल्या मनात मोजायचं आहे, कारण तुमचे शिक्षक आजूबाजूला तुमचा ते ऐकत असतील. कारण माझं व्याख्यान झालं की त्यांचं व्याख्यान ऐकायचं असलं तर मोठ्यांदा म्हणा. झोपायच्या आधी मोबाईल पाहिल्याशिवाय मला झोपावंसंच वाटत नाही. मोबाईल नसला की माझी अस्वस्थता वाढते आणि चिडचिड वाढते. सोशल मीडियावर इतरांचं आयुष्य बघून, म्हणजे इतरांच्या रील्स बघून किंवा पोस्ट बघून माझ्यातच काहीतरी कमी आहे असं सारखं मला वाटत राहतं. इतरांच्या कमेंट्स किंवा त्यांचे लाईक्स जर मला मिळाले नाहीत तर मग मला माझा मूड बदलतो. 7, काहीतरी खास शोधत नसताना देखील मी बऱ्याचदा उगाचच स्क्रोल करत राहतो. साध्या साध्या गोष्टींमध्ये मला अलीकडं आनंद मिळत नाही. 9, हे लगेच बघायलाच हवं, म्हणजे मोबाईल हातात असताना हे बघायलाच हवं अशी घाई मला झालेली असते. मी चालताना किंवा बऱ्याच वेळेला किंवा काही वेळेला गाडीवर सुद्धा मोबाईल उचलतो. समोर मित्र, शिक्षक, घरचे, आजूबाजूचे कुणीतरी आमच्याशी संवाद साधत असताना सुद्धा माझं बरंच लक्ष मोबाईलमध्ये असतं. मी मोबाईल कमी वापरायचा ठरवतो, पण माझ्याच्यानं ते होत नाही. आता ही 12 विधानं मी तुमच्यासमोर ठेवलीत. आता या 12 विधानांमध्ये तुम्ही मनातल्या मनात तुमचे हो मोजले असतील, तर ते जर हो 0 ते 3 इतके आले तर तुमचा वापर नियंत्रणामध्ये आहे. पण तरीसुद्धा तुम्हाला हे लेक्चर नीट ऐकायचं आहे, कारण नियंत्रण कधी सुटेल सांगता येत नाही. नंबर 2, 4 ते 6 एवढे हो जर आले असतील तर आपल्याला हळूहळू मोबाईल वापराची अतिसवय व्हायला लागली आहे असं त्याचा अर्थ आहे. 7 ते 9 एवढा जर स्कोर आला असेल, म्हणजे हो हे 7 ते 9 आले असतील, तर या सोशल मीडियाच्या वापराचे मानसिक परिणाम सुरू होण्याकडं आपली वाटचाल आहे असं समजायला हरकत नाही. आणि हे व्याख्यान आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ज्यांचा स्कोर 10 ते 12 आला आहे ते जरासे जास्त गंभीर स्वरूपात आता जायला लागलेत, आणि त्यांनी त्या निमित्तानं हे व्याख्यान गंभीरपणे ऐकायचं आहे. आणि जर गरज लागलीच तर शिक्षक, घरचे किंवा समुपदेशक यांची मदत तुम्हाला घ्यावी लागणार आहे. आता आपण आपले हो मोजले, आपण कुठल्या कॅटेगरीत आहोत हे तुम्ही बघितलं, आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण कोणत्याही कॅटेगरीत असलो तरी आपल्याला या लेक्चरमधले काही मुद्दे घरी घेऊन जाण्यासाठी आहेत आणि ते आपल्या वापरासाठी आहेत. बऱ्याच जणांना हे लेक्चर लागू पडत नाही असं आत्ता वाटत असेल, पण पुढं जे मुद्दे मी तुमच्यासमोर ठेवणार आहे, ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, उदाहरणं मी तुम्हाला सांगणार आहे, त्यातनं कदाचित तुम्हाला असं वाटेल की हां हे मला लागू पडतंय किंवा हे माझ्या दाद्याला किंवा तायडीला लागू पडतंय. त्यामुळं हे व्याख्यान तुम्ही शांतपणे ऐकताच आहे, पण हे गंभीरपणे घ्यावं अशी माझी तुम्हाला विनंती आहे. खरं तर सोशल मीडिया अजिबात वाईट नाही. म्हणजे माझा आणि मेंगाणे साहेबांचा जो काही संपर्क झाला तो संपर्क सोशल मीडिया थ्रूच झाला. आम्ही एका ऑनलाईन लेक्चरमध्ये आमची ओळख झाली आणि त्यानंतर मेंगाणे साहेबांनी आणि मी एकमेकांशी संपर्क केला आणि त्याचा फलद्रूप म्हणून आज मी इथं तुमच्यासमोर उभा आहे. म्हणजे सोशल मीडिया हे वाईट अजिबात नाही, ते एक साधन आहे. पण हळूहळू त्या साधनाचा वापर की गैरवापर असा प्रश्न जो उभा राहायला लागलाय, त्यातून ते खलनायकाच्या भूमिकेकडं हळूहळू वळायला लागलंय. आता मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट ऐकत असताना तुम्हाला या मुलाच्या वागण्याची थोडीशी अतिशयोक्ती वाटू शकते, पण हे घडलेलं आहे. सुमित नावाचा एक 11वीतला मुलगा माझ्याकडे आला, माझ्या क्लिनिकमध्ये आला. तो स्वतः आला, एकटा आला.
खरं तर समुपदेशकाकडं किंवा सायकोलॉजिस्टकडं मुलं स्वतःहून येतात का, तर हो, अलीकडची मुलं येतात आणि त्यातलाच हा मुलगा होता. सुमित आला 11वीतला मुलगा. तो मला म्हणाला, कपिल दादा, मला ना एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, मला कळत नाही की तो गंभीर आहे की नाही. मी म्हटलं विचार. तो म्हणाला, मी 10वीतनं 11वीत आलो तसं माझ्या आईवडिलांनी मला ट्युशन्स लावले. मी सायन्स फॅकल्टीचा मुलगा आहे आणि जेव्हा मी पहिल्यांदा क्लासमध्ये गेलो त्यावेळेला त्या क्लासमध्ये माझ्या शाळेतल्या कोणत्याच विद्यार्थ्यानं प्रवेश घेतला नव्हता त्या ट्युशनमध्ये. त्यामुळे माझ्या ओळखीचं तसं कोणीच नव्हतं. मी रोज ट्युशनला जायचो यायचो आणि हळूहळू माझ्या शेजारी नेहमीच बसणाऱ्या मुलाकडून मी त्याचा मोबाईल नंबर मागून घेतला, कारण मला एका गणिताबद्दल त्याला प्रश्न विचारायचा होता. हळूहळू आम्ही एकमेकांशी क्लास संपल्यानंतर चॅटिंग करायला लागलो. खरं तर आता 11वी सुरू होऊन म्हणजे संपायची वेळ आलेली आहे. आम्ही रोज क्लास संपल्यानंतर घरी गेल्यानंतर चॅटिंग करतो, एकमेकांशी गप्पा मारतो, अभ्यासाबद्दल बोलतो, पण इतरही गोष्टींबद्दल बोलतो. मी त्याला मागच्या आठवड्यात असं म्हणालो की अरे, आपण एक काम करू, आपण रोज व्हॉट्सॲपवरनं चॅटिंग करतोय, आपण दोघं क्लासमध्ये एकत्रच बसतो, तर क्लास सुटल्यानंतर आपण प्रत्यक्षच एकदा गप्पा मारू. आणि खरा प्रश्न इथं आहे, परवा दिवशी मी आणि तो क्लास संपल्यानंतर थांबलो आणि एकमेकांशी गप्पा मारायचा प्रयत्न केला. पण कपिल दादा, मी तुला खरं सांगतो, मला ना खूप ऑकवर्ड फिलिंग आलं. मला त्याच्याबरोबर गप्पाच मारता येणार. मला असं वाटत होतं की समोर उभारलेला मुलगा नाही आहे, मुलगी आहे, आणि या मुलीबरोबर मी बोलताना मला फार ऑकवर्ड वाटतंय. म्हणून आम्ही 5 ते 10 मिनिटातच, कारण माझ्या हे लक्षात आलेलं की त्यालाही ऑकवर्ड वाटतंय, आणि 5 ते 10 मिनिटातच आम्ही टाटा बाय बाय केलं आणि आपापल्या घरी गेलो. घरी गेल्यानंतर आम्ही नेहमीप्रमाणे परत एकदा व्हॉट्सॲपवर हाय हॅलो सुरू केलं आणि तिथनं पुढं तास दीड तास आम्ही चॅटिंग करत होतो. आता तो म्हणाला की मला हे जे काही ऑकवर्ड फिलिंग आलं, मला जे काही कसनूस झालं, तर हे बरोबर होतं का चुकीचं होतं, आणि मला जे त्याच्याबरोबर प्रत्यक्ष संवाद साधावासा वाटत होता, हा माझा निर्णय चुकला का. आणि मी व्हॉट्सॲपवरती चॅटिंग करण्यासाठी इतका कम्फर्टेबल कसा आहे. तोच मुलगा जेव्हा समोर उभारतो त्यावेळेला मला असं ऑकवर्ड का वाटतं. आता ही सगळी त्या सोशल मीडियाची किमया आहे, आणि त्या सोशल मीडियातून आपल्याला पडलेली जी भुरळ आहे त्याची ही किमया आहे. आणि त्यातून हे जे काही आत्ताचे प्रश्न निर्माण व्हायला लागलेत त्याचा सुमित हा एक प्रतिनिधी आहे. खरं तर आपल्याला सोशल मीडियाच्या वापराकडे जाण्याआधी आपल्या मूलभूत गरजा कोणत्या असतात, मानसिकतेच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे एकदा नजर टाकली पाहिजे. आपली मूलभूत गरज काय आहे, तर आत्ता माझ्यासमोर बसलेला हा जो काही बहुतेक सगळा मॉब आहे, हा पौगंड अवस्थेतल्या मुलांचा मॉब आहे. आणि पौगंड अवस्थेतली मुलं प्रामुख्यानं कशाच्या शोधात असतात, तर मी कोण आहे, माझं या समाजातलं स्थान काय आहे, मला लोक काय म्हणतात, लोकांना मी कसा वाटतो, याच्या शोधात असतात. म्हणजे ती स्वतःची ओळख शोधायच्या प्रयत्नात असतात. पौगंड अवस्थेत नसलेले जे प्रौढित आहेत ते सुद्धा स्वतःची ओळख शोधत असतात आणि निर्माण पण करत असतात. आणि ही माणसाची मूलभूत गरज आहे आणि ती सवय पण आहे. दुसरी गोष्ट, आज तुम्ही बघितलं असेल तर मी इथं आल्यानंतर माझं एक PPT प्रेझेंटेशन तयार केलंय. मी इथं आल्यानंतर तुमच्यासमोर नीट नेटका होऊन उभा राहायचा प्रयत्न करतोय. म्हणजे मी तुम्हाला माझा प्रभाव तुमच्यावरती टाकायचा प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा इथं आलायत. आता जेव्हा तुम्ही तयार केलेलं उपकरण तुमच्या परीक्षकांसमोर मांडणार तेव्हा तुम्ही त्या परीक्षकांना प्रभावित करायचा प्रयत्न करणार. म्हणजे माणसाची मूलभूत सवय काय आहे, तर दुसऱ्याला इन्फ्लुएन्स करणं, त्याच्यावरती प्रभाव टाकणं. आणि प्रभाव टाकून आपण काय करायचा प्रयत्न करत असतो, तर इतरांची मान्यता मिळवायचा प्रयत्न करत असतो. ही पण माणसाची मूलभूत गरज आहे आणि ती सवय आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही 5वीतून 6वीत आलात किंवा आता 10वीतून 11वीत जाल, नवीन शाळेत जाल, तर आपण ना दुसऱ्या ग्रुपमध्ये स्वतःला
ॲडजस्ट करायचा प्रयत्न करत असतो, आपल्याला ग्रुपमध्ये सामील व्हायचं असतं. मी सुद्धा जेव्हा इथं आलो तेव्हा या शाळेतले जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांबरोबर मी पण सामील व्हायचा प्रयत्न केला, ॲडजस्ट व्हायचा प्रयत्न केला. ही पण एक माणसाची मूलभूत सवय आहे. मी तुमच्यासमोर व्यक्त होतोय, तुम्ही तुमच्या शिक्षकांसमोर व्यक्त होत असता. व्यक्त होणं, स्वतःला एक्सप्रेस करणं ही पण आपली सवय आहे, ती गरज आहे. आपण असं म्हणतो की मनुष्य हा एक समाजशील प्राणी आहे. समाजशील प्राणी आहे म्हणजे आपण एकमेकांना कनेक्ट व्हायचा प्रयत्न करत असतो. त्या अर्थानं पण ही आपली एक मूलभूत गरज आहे. अशा अनेक मूलभूत गरजा घेऊन आपण या समाजात वावरत असतो आणि त्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण आपल्या केसांची स्टाईल, आपली हेअरस्टाईल चांगली राहावी म्हणून प्रयत्न करतो, जेणेकरून लोक आपल्याकडे चांगल्या नजरेनं बघतील. आपण आपल्याला स्वतःला प्रेझेंटेबल ठेवायचा प्रयत्न करत असतो. आपण नवीन मित्र मैत्रिणी तयार करायचा प्रयत्न करत असतो. आपण आपल्या परफॉर्मन्सद्वारे इतरांना प्रभावित करायचा प्रयत्न करत असतो. या मूलभूत गरजा आपण वेगवेगळ्या कृतीतून, प्रयत्नांमधून, वेगवेगळ्या गोष्टी मुद्दामून जाणीवपूर्वक करून भागवायचा प्रयत्न करत असतो. पण अलीकडं झालंय असं की हे वेगवेगळे प्रयत्न करण्याऐवजी आपल्याकडं एक साधन आलंय, ते म्हणजे सोशल मीडिया. आणि त्या सोशल मीडियातून आपण सोशल मीडियातून न कळत या गरजा भागवायचा प्रयत्न करतोय, जिथं की आपण चुकतोय. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे किंवा या समाजातल्या कुणाचेही डीपी, काही जण सारखे ते डीपी बदलत असतात, काही जण सारखे स्टेटसला स्वतःचे फोटो ठेवत असतात, काही जण सातत्याने त्या सोशल मीडियावरती मी कुठं आहे, आज कुठं चाललोय, आज मी जेवलो कुठं, आज मी कुणाला भेटलो, हे सारखे ते बदलत असतात आणि ते इतरांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत असतात, इतरांना प्रभावित करायचा प्रयत्न करत असतात, इतरांची मान्यता मिळवायचा प्रयत्न करत असतात. अशा पद्धतीनं ते कुठल्या तरी ग्रुपमध्ये सामील व्हायचा प्रयत्न करत असतात. आता प्रश्न असा आहे की निसर्गानं आपल्याला ह्या ज्या काही गरजा दिल्या आहेत, या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न कर असा एक संदेश दिलाय. आणि जाणीवपूर्वक प्रयत्न कर, त्यासाठी काहीतरी कृती कर. जशी की आज तुम्ही कृती करणार आहे, तुम्ही एक उपकरण तयार करून आणलंय, त्याचं सादरीकरण करणार, परीक्षकांना प्रभावित करणार. तुम्ही परीक्षकांना प्रभावित केल्यानंतर शाळेकडून तुम्हाला मान्यता मिळेल, अरे वा, ना विज्ञान प्रदर्शनामध्ये उपकरण तयार केलं होतं आणि परीक्षकांना प्रभावित केलं, त्याची बोलायची पद्धत चांगली आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी एक जाणीवपूर्वक सकारात्मक कृती करणार. पण आपल्याला न कळत चुकीचं शिक्षण असं व्हायला लागलंय की या जर गरजा भागवायच्या असतील तर आपल्याला फार कुठं काही जायची गरज नाही आहे, फार कुठल्या काही कृती करायची गरज नाही आहे. आपल्याला सोशल मीडियावर जर आपण 24/7 ॲक्टिव्ह असू तर मग या गरजा आपोआप भागल्या जातात, असा आपला गैरसमज झालाय. आणि त्या गैरसमजापोटी या गरजा भागल्या जातात अशा गैरसमजापोटी आपण हा सोशल मीडिया सातत्यानं वापरतोय. मी अजूनही हे चूक आहे का बरोबर आहे याच्यावरती आलेलो नाही, पण आपण सातत्यानं का वापरतो याच्याबद्दल सांगतोय. खरं तर हे वाक्य तुम्हाला काही नवीन नाही आहे. सायन्स किंवा टेक्नॉलॉजी हे दुधारी शस्त्र आहे आणि आपण ते कसं वापरतोय त्याच्यावरती हे बरंचसं अवलंबून आहे. आता इथं असलेले शिक्षक किंवा विद्यार्थी यांच्या मनात असा प्रश्न असेल, सर आमच्या मस्त डोक्यात येतंय की हे सगळं थांबवायचंय, आम्हाला माहिती आहे की आम्ही 5-5, 6-7 तास मोबाईलवर असतो. खरं तर 24 तासातले 6 तास, 7 तास, 8 तास आपण झोपतो, उरलेले 8-9 तास आपण शाळेमध्ये असतो आणि उरलेले 6 तास आपण मोबाईल वापरतो. म्हणजे बघा तुम्ही आपण काय काय करतो ते. तर आम्हाला हे थांबवायचं आहे पण काही केले थांबत नाही. असं का होतं तर याची काही कारणं मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही कारणं पण आपल्याला विशेष करून लक्षात ठेवली पाहिजेत. त्यातलं पहिलं कारण आहे की आजूबाजूची जी अनिश्चितता आहे ती अनिश्चितता मेंदूला अजिबात नको असते.
कधी काय होणार, किंवा आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर ती कशी मिळणार, ती नाही मिळाली तर काय होणार, ही अनिश्चितता म्हणजे डोक्याला ताण नको असतो. आणि डोक्याचा हा ताण कमी करणारं जे काही साधन आहे ते कुठं आहे, तर ते आपल्या खिशात आहे, मोबाईलच्या स्वरूपात. म्हणून आपण मोबाईल बघत असतो. दुसरी गोष्ट, आपण ना तुलना करणारे प्राणी आहे. म्हणजे मी आत्ता असं बोलतोय तर तो मग नंतर कसा बोलेल, मी जर ही गाडी घेतली तर त्यानं ती गाडी घेतली आहे का, तो आत्ता सध्या काय करतोय, त्याचं कसं चाललंय, मी कुठं आहे, अशा बरेच तुलना करणारे विचार आपल्या मनात येतात. खरं तर हे तुलना करणारे विचार आपल्याला अविरत या सोशल मीडियावरती राहण्यासाठी उद्युक्त करतात. दुसरी एक खूप महत्त्वाची गोष्ट मी या टीनएजर्सच्या दृष्टिकोनातून सांगतो. टीनएजर्सच्या दृष्टिकोनातून एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी सांगतो की आपल्या मेंदूला असं मी म्हणत असताना आत्ता टीनएजर्सच्या दृष्टिकोनातून बोलतोय, आपल्या मेंदूला सतत आनंद हवा असतो. आणि मी समजा तुमच्या समोर मॅथमॅटिक्सचं पुस्तक ठेवलं आणि बाजूला मोबाईल ठेवला आणि मी म्हटलं की यातलं काहीतरी एक उचला, तर आपण न कळत 100 एखादा सोडला तर आपलं न कळत लक्ष त्या मोबाईलकडे जाणार आहे. हां, आता आपण मुद्दामून हा प्रयोग करतोय म्हणून काही जण मॅथमॅटिक्सचं पुस्तक उचलतील. हां, तर आपला मेंदू सतत आनंद शोधत असतो आणि आपल्याला मॅथमॅटिक्सचं पुस्तक ताबडतोब आनंद देत नाही. विज्ञानाचं पुस्तक, इतिहासाचं पुस्तक आपल्याला लगेच आनंद देत नाही, कारण आपल्याला त्याच्यासाठी काहीतरी कष्ट करावे लागतात, मग आनंद मिळतो. तिसरं आहे, आपण का थांबू शकत नाही, कारण आपल्याला वेळेचा अंदाजच येत नाही. आपण जेव्हा मोबाईल हातात घेतो तेव्हा बहुतेक करून तक्रारी अशा असतात की अभ्यास करायच्या आधी थोडासा ताण कमी व्हावा म्हणून आम्ही मोबाईल हातात घेतला, 5 मिनिटं म्हणून मोबाईल हातात घेतला, पण 5 मिनिटाची 50 मिनिटं कधी झाली, 50ची 150 मिनिटं कधी झाली हेच कळलं नाही. आणि जेव्हा 150 मिनिटं झाली तेव्हा अभ्यासाची वेळ होऊन गेली होती, आई जेवायला बोलवत होती, किंवा मेंदू थकला होता आणि अभ्यासात आता लक्ष लागणार नव्हतं. त्यामुळं आपण का थांबू शकत नाही, कारण कंटेंट असे असतात किंवा त्याची रचना अशी केली आहे, किंवा हे कन्झ्युमर सायकोलॉजी हे ओळखून आहेत, ग्राहकांचं मानसशास्त्र हे सोशल मीडिया तयार करणारे लोक ओळखून आहेत आणि त्यांनी ते डिझाईन केलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला वेळेचा अंदाजच लागत नाही आणि आपण याच्यापेक्षा पुढं काहीतरी भारी असेल, मी आत्ता म्हटलं सतत आनंद शोधत असतो, त्यामुळे याच्यापेक्षा काहीतरी भारी असेल, याच्यापेक्षा काहीतरी भारी असेल, असं करत 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 आपण काय करतो, स्क्रोल करत राहतो. तुम्ही अनुभवलं असेल, मी पण अनुभवतो की आपण जेव्हा हे स्क्रोलिंग थांबवतो किंवा सोशल मीडियावरचं चॅटिंग थांबवतो त्यावेळेला एकदम आपल्याला एम्प्टीनेस जाणवतो, एकदम आपल्याला रिकामं वाटतं आणि मग मेंदूला हा रिकामेपणा नको असतो. तो रिकामेपणा टाळण्यासाठी म्हणून आपण सतत स्क्रोल करत राहतो. काही जण असं म्हणतात की हे स्क्रोलिंग ॲटोमॅटिक होतं. तर सुरुवातीला जेव्हा आपण हे सोशल मीडिया वापरायला सुरुवात करतो त्यावेळेला ते जाणीवपूर्वक असतं, पण आता त्याची इतकी सवय झाली आहे की मेंदूनं ते ऑटोपायलट मोडवरती टाकलेलं आहे आणि त्यामुळं हे स्क्रोलिंग आपोआप होत राहतं आणि मग कुठं आपण थांबायचं हे कळत नाही. काही वेळेला आपल्याला असं वाटतं की मी जर स्क्रोल केलं नाही आणि धुरंधर पिक्चरच्या बद्दल मला काही आज समजलं नाही आणि माझ्या मित्रांमध्ये, माझ्या मैत्रिणींमध्ये, शेजाऱ्या पाजाऱ्यांमध्ये त्या धुरंधर पिक्चरबद्दल आलेल्या रील्सवरती चर्चा चालू असेल तर मी काहीतरी मिस करतोय, मी त्या गटापेक्षा वेगळा काहीतरी होईन, मला माहीत नसणं, मला माहीत नाही आहे असं म्हणणं हे चुकीचं ठरेल. आणि त्या दृष्टिकोनातून मला सगळी माहिती असणं आवश्यक आहे म्हणून आपण स्क्रोल करत राहतो, कारण आपल्याला गटापेक्षा वेगळं पडायचं नसतं. आता हे सगळं करत असताना आपला मेंदू काय बरं शिकतो बघा. आपला मेंदू किंवा आपलं मन किंवा आपण सारखं का बरं त्या सोशल मीडियाकडं नकळत आकर्षित होत असतो. म्हणजे शाळेतली मुलं मोबाईल शाळेत घेऊन येत नसावीत, पण कॉलेजमधल्या मुलांकडे हमखास मोबाईल असतो.
तर काही मुलं ना आपोआप त्यांचा हात सॅकमध्ये जातो, केव्हा लेक्चर सुरू असताना आपोआप हात त्यांचा सॅकमध्ये जातो, खिशात जातो, ते आपोआप मोबाईल काढतात आणि आपोआप ते स्क्रोल करायला सुरुवात करतात. याचं कारण काय? तर आपण आपल्या मेंदूला दिलेलं ट्रेनिंग, आणि हे ट्रेनिंग कशा पद्धतीनं होतं, मेंदू काय शिकतो, तर मेंदू पहिली गोष्ट शिकतो वेगाला प्राधान्य द्यायला. त्याला सतत काहीतरी पाहिजे असतं, सतत वेगळा कंटेंट पाहिजे असतो. तुम्ही जर बघितलं असेल, अनुभवलं असेल, तर आपण एक रील साधारणपणे 50 ते 60 सेकंदाचं असतं, 40, 50, 60 या रेंजमध्ये ते असतं. पण आपण कुठलंही रील साधारणपणे पूर्ण बघत नाही. आपण ते सुरू झाल्या झाल्या आपल्या लक्षात येतं की याचं कंटेंट काय आहे, आपण पुढं ढकलतो. अशा पद्धतीनं आपल्याला मेंदूला ती सवय होते. दुसरी गोष्ट काय होते, तर त्या सोशल मीडियावरचा कंटेंट सोडून बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला बोर वाटायला लागतात. उदाहरणार्थ, शाळेतले शिक्षक आपल्याला सांगत असतात की एक तरी पुस्तक तुम्ही महिन्यातून वाचा. लायब्ररी तुमच्यासाठी शाळेतली ओपन आहे, तुम्ही शाळेतली पुस्तकं घ्या आणि घेऊन वाचा. हळूहळू शिक्षक सांगायला लागतात रोजचा घरात येणारा पेपर तरी वाचा. काही शिक्षक सांगतात रोज सायकलिंग करा किंवा व्यायाम करा. खरं तर पूर्वी जेव्हा मोबाईल आपण वापरत नव्हतो, म्हणजे मोबाईल तुमच्या हातात दिलाच गेला नव्हता, तोपर्यंत आपण या सगळ्या गोष्टी एन्जॉय करत होतो. पण हळूहळू जसं आपण मोबाईल एन्जॉय करायला लागलो, सोशल मीडियावरती जास्तीत जास्त वेळ घालवायला लागलो, तसं या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, पाहुण्यांकडे जाणं, अलीकडच्या शिक्षकांच्या आणि पालकांच्या तक्रारी काय असतात, घरात पाहुणे येतात, पाहुणे घरात आले की हा कार्टा आत जाऊन बसतो, आणि हा कार्टा एकटा नसतो, कसा असतो, मोबाईल सकट असतो. कुठल्याही कार्यक्रमाला चल म्हटलं की ही मुलं नाही म्हणतात. किंवा अलीकडं हे फक्त मुलांच्या बाबतीत राहिलेलं नाही, हे प्रौढांच्या बाबतीत पण झालेलं आहे. आणि त्या ह्यानं आपण ज्या ह्या बाकीच्या ॲक्टिव्हिटीज आहेत, या ॲक्टिव्हिटीजना आपण कंटाळायला लागतो. खूप मोठा जो तोटा आपला व्हायला लागला आहे तो आहे आपली सहनशक्ती फार कमी व्हायला लागली आहे या सगळ्या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळं. आणि आपल्याला ताबडतोब आनंद पाहिजे असतो, आणि हा ताबडतोब आनंद हवा आहे असं जे ट्रेनिंग आपण आपल्या मेंदूला देतोय, त्याच्यामुळं त्याची सहनशक्ती कमी व्हायला लागली. त्यामुळं आपल्याला ताबडतोब आनंद कोण देतं? व्हिडिओ देतात, रील्स देतात, गेम्स देतात. एका क्लिकवरती आपल्याला आनंद भेटतोय असं आपल्या मेंदूला शिक्षण मिळतं, आणि मग आपोआप प्रयत्नांची किंमत कमी होते. मग जिथं प्रयत्न मोजायला लागतील ती गोष्ट आपल्याला नको असते. जी गोष्ट विनासायास मिळते ती आपल्याला हवी हवीशी वाटायला लागते, आणि विनासायास मिळणारी गोष्ट म्हणजे मोबाईल, सोशल मीडिया आणि त्यावरून मिळणारे रील्स. त्यामुळं आपोआपच मेहनत करून मिळवाव्या लागणाऱ्या गोष्टी, मिळणाऱ्या गोष्टी या आपल्याला नकोशा वाटायला लागतात. मेंदू अजून काय शिकतो, तर मेंदू असं शिकतो की आपल्याला जे लाईक्स आलेत, ज्या कमेंट्स केल्या गेल्या आहेत, लोक आपल्याला सोशल मीडिया थ्रू जे समजतात ते फार महत्त्वाचं आहे. आणि ते जर घडलं नाही, ते जर आपल्याला मिळालं नाही, तर मग आपलं महत्त्व कमी आहे. मग भले शिक्षक आपल्या पाठीवरनं हात फिरवत असतात आणि म्हणतात की तू काल उत्तर चांगलं सांगितलंस, पण ह्याची किंमत नसते. किंमत कुठं असते? मी जे सोशल मीडियावरती टाकलंय त्याला इतरांनी किती लाईक्स दिलेत ह्याला किंमत असते. आणि हळूहळू लोक या लाईक्सना जास्त महत्त्व द्यायला लागतात आणि स्वतःवरचं नियंत्रण ते गमवायला लागतात. या सगळ्यामुळं कुठं थांबायचं हे मेंदू विसरतो, स्वतःवरचं नियंत्रण विसरतो. इतकं विसरतो की तुम्ही आजूबाजूला तुमच्या बघितलं असेल, काही वेळेला आपणही केलं असेल, की खिशात मोबाईल आहे, मोबाईल वाचतोय, तर आपण गाडी बाजूला घेऊन मोबाईल उचलावा हे पण आपण नियंत्रण गमावलंय. शहरात तर असे कित्येक तरुण बघितलेत की जे गाडी चालवताना चॅटिंग करतात, सोशल मीडिया वापरतात, रील्स बघतात,
आणि समोरून येणारा माणूस जर त्याला हॉर्न देत असेल तर त्याच्याकडं डोळे वटारून रागानं बघतो, कारण त्यांचा पेशन्स पण कमी झाला आहे. म्हणजे याच्यात काहीतरी चुकतंय असंही त्यांना आता अलीकडं वाटेन असं झालंय. दुसरा एक गट यात आहे, फक्त मी तरुण मुलांना दोष देणार नाही, बरोबर उलटा ग्रुप आहे जे वयस्कर आहेत. जे वयस्कर लोक आहेत ते अति मोबाईल वापरताना आम्ही बघितलंय. संशोधन पण असं सांगतंय की प्रौढ लोक सुद्धा मोबाईल वापरतात, पण त्या तुलनेनं वयात आलेली मुलं म्हणजे पौगंडावस्थेतली मुलं आणि अतिशय म्हणजे वयस्कर होत असलेली लोक हे जास्त मोबाईल वापरतात. आणि हे लोक मोबाईल का वापरतात आणि त्यांना मोबाईल वापरायला का दिला जातो घरातल्या लोकांकडून? कारण कटकट नको. तू कुठंतरी काहीतरी बोलण्यापेक्षा आणि सारखं रडत राहण्यापेक्षा मोबाईलमध्ये आहेस ना, राहा असं म्हणून आजी असेल, आजोबा असतील, कुणी घरातले वयस्कर लोक असतील त्यांना मोबाईल, पण त्याच्यामुळं त्यांचं वृद्धत्व आणखीन जास्त चांगल्या पद्धतीनं खुलण्याऐवजी ते लवकर कोमेजण्याची शक्यता ह्याच्यामुळं वाढली आहे. त्यामुळं अस्वस्थता वाढतीये, सतत मला काहीतरी बघायचं आहे, सतत मला काहीतरी पाहिजे हे वाढलंय. नको त्या वयात नको तो कंटेंट मुलांपर्यंत पोचतोय. हे बघा, मूल जन्माला आल्यावर ते फक्त आईच्या दुधावर असतं. नंतर जेव्हा बाहेरची डाळ किंवा काहीतरी द्यायचं असतं त्याचा एक कार्यक्रम केला जातो. हळूहळू मुलं वयोमानानुसार काय खाणार हे ठरतं, पण इथं मुलं वयोमानानुसार काय बघणार हे मात्र आपण ठरवू शकलेलो नाही आहे. आणि इथं हे अपचन व्हायला लागलं आणि हे अपचन आपल्याला भारी पडणार आहे. ह्यानं आपल्याला सांभाळायला पाहिजे. खूप महत्त्वाचा मुद्दा मी आता तुमच्यासमोर मांडतोय. मेंदू काय शिकतो याच्या अंडर. आपल्या मेंदूमध्ये आनंद आणि वेदना यांचा तोल सांभाळणारं एक मेकॅनिझम आहे आणि ते मेकॅनिझम आपल्याला प्रयत्न करायला होतं. ते मेकॅनिझम आपल्याला मोटिवेट करतं. ते मेकॅनिझम आपल्यामध्ये पेशन्स आणतं. आता मी 3 गोष्टी सांगितल्या तुम्हाला. आता व्हायला असं लागलंय, म्हणजे आपल्याला पूर्वी जेव्हा कंटाळा यायचा जेव्हा मोबाईल नव्हता तेव्हा आपण तो सहन करायचो, मित्रांकडे जायचो, घरातलं काहीतरी काम करायचो, नाहीतरी इकडून उठून तिकडे जाऊन बसायचो, तिकडून उठून तिकडे जाऊन बसायचो, शेतावरती जाऊन एक फेरी मारून यायचो. किंवा आपल्याला दुःख झालं तर आपण कोणाशी तरी बोलायचो. किंवा वेळ कसा घालवायचा आहे, रिकामा वेळ आहे तर बाहेर खेळायला जायचो, मित्राच्या घरी जाऊन बसायचो किंवा मित्राला घरी बोलवायचो. मला आठवतंय तुमच्या वेळा असताना घरात वेळ कसा घालवायचा असा प्रश्न पडला तर आम्ही मित्रांनी ठरवून घेतलेलं की एक दिवस तुझा कप्पा आवरण्यासाठी मी तुझ्या घरी येणार आणि एक दिवस माझ्या घरातला कप्पा आवरण्यासाठी तू माझ्या घरी यायचं. आता वेळ कसा घालवायचा, दुःख झालं तर काय करायचं आणि कंटाळा आला तर काय करायचा, याच्या सगळ्याचं उत्तर मोबाईल आहे. काही झालं तर मला कुणाचीही आवश्यकता भासत नाही, मला मोबाईल पाहिजे. म्हणजे आधी आपल्याला थोडासा कंटाळा यायचा त्यावेळेला आपण आईच्या मागं लागायचो, आई मला कंटाळा आलाय, मग आई सांगायची की हे काम कर आणि आपण काहीतरी प्रयत्न करायचो. आता तुम्ही जर शेवटच्या 2 ओळी वाचल्यात तर तिथं लिहिलंय त्यावेळेला थोडा त्रास होत होता, पण नंतर कंटाळा जायचा, दुःख कमी व्हायचं आणि आपण काहीतरी प्रयत्न केल्याचं समाधान आपल्याला मिळायचं. आता कंटाळा आला तरी मोबाईल, दुःख झालं तरी मोबाईल, वेळ घालवायचा आहे तरी मोबाईल. म्हणजे त्रास शून्य आहे आणि आनंद लगेच आहे. आता इथं आनंद आणि वेदनेचा बॅलन्स कसा गेलाय बघा. म्हणजे आपल्याला आधी वेदना व्हायची, त्रास व्हायचा, आपण त्याच्यावरती मात करायचो, प्रयत्न करायचो आणि मग आपल्याला आनंद मिळायचा. आता वेदना जाणवूच देत नाही आपण स्वतःला आणि त्याच्यामुळं फक्त आनंद, फक्त आनंद आणि फक्त आनंद. आपण ह्या मिळवण्याच्या नादात आपल्याला कंटाळा सुद्धा आपण येऊ देणं झालोय. तो येऊच नाही कंटाळा, याच्यासाठी सगळा प्रयत्न करतोय आणि याच्यामुळं आपल्या मेंदूच्या मेकॅनिझमचा बॅलन्स फार विचित्र पद्धतीनं बिघडायला लागलाय.
त्यामुळं आज मी तुम्हाला या निमित्तानं सांगणार आहे की आपल्याला कंटाळा यायला पाहिजे, आपल्याला थोडंफार दुःख व्हायला पाहिजे. ते दुःख कमी करण्यासाठी म्हणून आपण इतरांकडं वैयक्तिक मदत घ्यायला पाहिजे. आपण समोरासमोर जाऊन एकमेकांशी बोलायला पाहिजे, त्यांच्याकडनं मदत घ्यायला पाहिजे. जाणीवपूर्वक घरातली कामं शोधून काढून ती कामं करायला पाहिजेत. इथं आपल्याला त्रास व्हायला पाहिजे. त्रास झाला, तो सहन केला, त्याच्यावर मात केली तर आनंद मिळणार आहे. आणि मग हे जे काही मेकॅनिझम आहे, प्लेजर आणि पेनचं मेकॅनिझम, आनंद आणि वेदनेचं मेकॅनिझम, हे मेकॅनिझम हा तोल आपलं आयुष्य सांभाळणार आहे. त्यामुळे आपल्याला हे समजायला पाहिजे. आता मेंदू काय शिकायला लागलाय, त्रास कशाला सहन करायचा, मोबाईल आहे की. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर काय झालंय, मोबाईल. म्हणजे ICU मध्ये एक पेशंट ॲडमिट आहे, त्याला सलाईन लावलंय, नाकात नळ्या घातल्या आहेत, बऱ्यापैकी स्थिर आहे. तुम्ही जर जाऊन बघितलं तर त्याच्या हातात मोबाईल देतात. बाकीचं काहीतरी विचार करत बसण्यापेक्षा मोबाईल बरा, हे त्याच्यावरचं उत्तर अलीकडं आपण शोधून काढलंय. खरं हे त्याचं उत्तर होऊ शकत नाही. घरात लहान मुलं जेवताना पण आपण त्यांना मोबाईल हातात देतो आणि त्यांना सांगतो की, इतरांनी कुणी विचारलं अरे मोबाईल कशाला हातात दिलास, लहान आहे, तेवढा वेळ गप जेवते ना, असू दे की मोबाईल हातात. म्हणजे आपल्याला तो मुलगा रडतोय त्याला शांत करण्याची जी काही आपल्या मेंदूची किमया आहे ती आपल्याला वापरायची नाही आहे. त्यातनं येणारे जे काही नवीन नवीन प्रयोग आहेत ते आपल्याला करून बघायचे नाही आहेत. आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला डायरेक्ट सोशल मीडिया त्याला लावून द्यायचं आहे. ही सुरुवात कधी होते, बाळाच्या वयाच्या 0व्या वर्षापासून, जिथं त्याची आई म्हणजे त्या प्रसूतीच्या वेदना सहन करून नुकतीच बाळ जन्म दिलेली आई सुद्धा त्याच्याबरोबर सेल्फी काढते. तिथं इंट्रोड्यूस होतो पहिल्यांदा हा मोबाईल त्या बाळाला. आणि या एवढ्या लहान वयापासनं आपण त्या बाळाला हे शिकवतो की हे बघ बाळ, तुला या जगात कुणीही नसेल तर हा मोबाईल आहे. आणि इथं खरी मेख आहे. हळूहळू आपला कंटाळा सहन करण्याची ताकद कमी होते, शांत बसणं कमी होतं आणि मग प्रॉब्लेमला खरी सुरुवात होते. त्यामुळं साध्या साध्या गोष्टी आपल्याला नकोशा वाटायला लागतात, डल वाटायला लागतात. म्हणून आत्ता इथं बसल्यानंतर सुद्धा, आता किती वेळ झाला त्याच्याकडे माझं लक्ष नाही ॲक्च्युली, पण काही जणांना इथं खूप आळोखे पिळोखे द्यायला लागले असतील, कंटाळा आला असेल. प्रश्न माझे शब्द, माझं लेक्चर कसं आहे याचा नाही आहे. हेच लेक्चर ती मुलं, शिक्षक मोबाईलवरती ऐकत बसतील, पण जेव्हा मी समोरासमोर उभारून बोलतोय तेव्हा ते त्यांना डल वाटायला लागतं. ही शोकांतिका आहे. मोटिवेशन कमी व्हायला लागलंय. आपले शिक्षक बऱ्याच वेळेला तक्रारी करतात, माझ्याकडे येतात त्यावेळेला, सर या मुलांना स्वतःच्या आयुष्याबद्दल काळजी म्हणून नाही. स्वतः उठून व्यायाम करतील, घरात गोठा आहे, थोडं काम करून शाळेत येतील, काही जण करत पण असतील, मी न करणाऱ्यांबद्दल बोलतोय. असं मोटिवेशन म्हणून त्यांना काही उरलेलं नाही. घरचे लोक भरपूर कष्ट करून फिया भरतात, बऱ्याच गोष्टी त्या मुलांसाठी करतात, पण हे त्यांना मोटिवेशनच राहिलं नाही. या तक्रारी करतात आणि त्याच्या मागचं मूळ कारण आपल्या मेंदूतला जे काही ट्रेनिंग आपण या सोशल मीडियाच्या माध्यमातून द्यायला लागलोय, हे ट्रेनिंग आहे. आता मी तुम्हाला अमितच्या सेंचुरीची एक गोष्ट सांगणार आहे. अमित हा असाच 11वी-12वीतला मुलगा आहे आणि त्याच्या हातात 11वीत आल्यानंतर त्याच्या आईवडिलांनी त्याला मोबाईल देऊ केलाय. का तर व्हॉट्सॲपवरनं PDF येतात, व्हॉट्सॲपवरती मेसेज येतात, असं सगळं म्हणून त्याला मोबाईल देऊ केलाय. आता मोबाईल देण्याच्या विरोधात मानसशास्त्र नाही, म्हणून तत्वतः मी पण नाही. पण आता होतंय काय तर क्लासला जाताना किंवा ट्युशनमधनं परत आल्यावर किंवा कॉलेजला जाताना, कॉलेजच्या गेटवर गेल्यावर किंवा जरा जरी काहीतरी झालं तर अमित काय करतो, त्याची पोस्ट हा इंस्टाग्राम आणि फेसबुकला टाकतो. आणि एक शिक्षक जाऊन दुसरे शिक्षक यायच्या वेळात तो बघतो किती लाईक्स आलेत. मग 10 आले, 20 आले, तर त्याला अशी तगमग झालेली असते की कधी एकदा सेंचुरी पूर्ण होते. आणि जेव्हा सेंचुरी पूर्ण होते लाईक्सची, तेव्हा त्याला कोण आनंद होतो आणि तो दरवेळेला एक मेसेज टाकतो की थँक्स फॉर युअर 100 लाईक्स. आणि तो येस म्हणतो, म्हणजे जणू काही कोहलीनं सेंचुरी मारली असा त्याला आनंद होतो. तो वर्गात असेल तर उडी मारू शकत नाही, म्हणून तो तिथं बचावतो. आणि समजा तसं झालं नाही
तर मात्र अमित फार अस्वस्थ होतो. असं का झालं असेल असा तो विचार करतो. असा हा अमित लाईक्सवरून स्वतःची लायकी आता अलीकडे ठरवायला लागलाय. लोक मला काय कमेंट्स करतात, लोक मला किती लाईक्स पाठवतात, याच्यावरून तो स्वतःची लायकी मी कसा आहे हे तो या लाईक्सवरनं ठरवायला लागलाय. आणि इथं जरासा गोंधळ सुरू झालाय. मी परत सांगतो, हा प्रॉब्लेम सोशल मीडियाचा नाही आहे. तुम्ही जे ॲप वापरताय त्या ॲपचा हा प्रॉब्लेम नाही आहे. माझी मानसिकता त्या ॲपकडे बघण्याची कशी आहे हा त्या मानसिकतेचा प्रश्न आहे. मग सोशल मीडिया न वापरून चालेल का हो? सोशल मीडिया वापरलंच नाही तर चालेल का? नाही. मग आपण विज्ञान प्रदर्शन घेतोय, या विज्ञान प्रदर्शनामधूनच पुढचे वैज्ञानिक तयार होतात जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरती संशोधन करणार. आणि मग तुम्ही पण अशीच काही ॲप्स तयार करणार. मग ही ॲप्स तयार होऊच नाहीत का? नाही. खरं तर अडचण अशी आहे की हे माझ्यासाठी खूप जरुरीचं साधन आहे असं आपण न मानता ती माझी गरज केली आहे. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उत्तर मनातल्या मनात द्या. आपल्या गरजा कोणत्या कोणत्या? अन्न, हवा, पाणी, बरोबर. तर या गरजांमध्ये हळूहळू आपण त्या मोबाईलला आणि सोशल मीडियाला नेऊन ठेवलंय. त्याला इतकी गरज केली आहे किंवा आपल्या शरीराचा तो अवयव झालाय. म्हणजे मी जेव्हा वॉशरूमला जातो तेव्हा मी माझा डोळा, नाक, हात घेऊन जातो ना, तसं अलीकडं मुलं त्याला आपला एक अवयव मानतात आणि वॉशरूममध्येच मोबाईलला घेऊन जातात. आणि तो जर मोबाईल जवळ नसेल तर अस्वस्थ होतात. म्हणजे आपल्याला जर ऑक्सिजन मिळाला नाही किंवा अन्न मिळालं नाही, ठराविक काळासाठी पाणी मिळालं नाही, तर आपण जितके अस्वस्थ होऊ तितके अस्वस्थ आपण होतो. आणि याचा अर्थ असा की हे अतिशय आवश्यक साधन न राहता ही आपण गरज बनवायला लागलोय. आणि गरज आणि आवश्यक साधन, नीड आणि विश याच्यामध्ये आपण जाणीवपूर्वक फरक करायला शिकायला पाहिजे. आणि तसं नाही झालं तर आपण अन्न, हवा, पाण्यासारखं या मोबाईलला वापरायला लागणार. त्यामुळे हे खूप उपयोगाचं साधन आहे, खरंच उपयोगाचं साधन आहे. मी सुद्धा जेव्हा मला मेंगाणे साहेबांनी तयार केलेले बॅनर वगैरे सगळे ई कॉपीमधले पाठवले तर मी लगेच स्टेटसला ठेवले, ते लगेच मी फेसबुकला ठेवले, ते मी लगेच इन्स्टाला पण टाकले. का? तर मी ते व्यवसायासाठी वापरतो. पण आज मी जाताना बघीन की त्याला लाईक्स किती आले किंवा कमेंट्स किती आले. पण आत्ता सध्या तरी मी स्वतःला सांगतो की हे टाक आणि नंतर जेव्हा तुला निवांत वेळ असेल तेव्हा तू बघ की लोकांनी तुझ्याकडून अजून काही कामाची अपेक्षा केली आहे का. पण मी लाईक्सवरून स्वतःची लायकी ठरवत नाही आहे. सोशल मीडिया आपण कुठं कुठं वापरू शकतो हे थोडक्यात बघूया. आपले विचार किंवा खूप लहान वयातली मुलंसुद्धा खूप छान लिखाण करतात. आणि खेडेगावातल्या मुलांचं लिखाण पूर्वी वरतीपर्यंत पोचण्यासाठी, मुख्य प्रवाहात येण्यासाठी व्यासपीठ जाणीवपूर्वक असावं लागायचं. ते सगळ्याच खेडेगावांमध्ये किंवा तालुका स्तरावर असायचंच असं नाही. पण आता या सोशल मीडियाद्वारे एखादा ग्रामीण भागातला बालकवी पटकन डोळ्यासमोर येऊ शकतो, कारण त्याचं लेखन, त्याच्या कविता हे या सोशल मीडिया थ्रू आपल्यापर्यंत पोचतं. शैक्षणिक व्हिडिओ, व्याख्यानं आपल्यापर्यंत पोचतात. आपण हे कोरोनामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, जे लोक कमी बोलतात, जे अंतर्मुख असतात, इंट्रोवर्ट असतात, त्या लोकांसाठी सोशल मीडिया हे साधन फार उपयोगी आहे. कारण त्यांना स्वतःचे विचार सोशल मीडिया थ्रू पोचवता येतात. बिझनेस, मार्केटिंग करण्यासाठी सुद्धा सोशल मीडिया वापरता येतो. दूर देशी असणारे जे लोक आहेत किंवा खूप अंतरांवर असणारे जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तुम्ही जर बघितलं असेल तर रियुनियन्स आता अलीकडे जास्त होत आहेत. पूर्वीचे मी आता 10वी 1994 साली केली आणि व्हॉट्सॲप आल्यामुळं आणि फेसबुक आल्यामुळं मी माझ्या 94 सालच्या बॅचमधल्या माझ्या मित्रांना ओळखू शकलो, एकत्र करू शकलो आणि भेटू शकलो. पण फेसबुक नसतं तर हे करणं थोडंसं अवघड गेलं असतं, कारण आम्ही सगळे अलीकडं कामाच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणी विस्कळीत झालेलो आहे. म्हणजे हा त्याचा उपयोग आहे. मनोरंजन हा पण त्याचा उपयोग आहे.
पण सतत मनोरंजन हा जो मेंदू मागतोय त्या अर्थानं हा तोटा आहे. आणि आपल्याला सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीनं पण करता येऊ शकतो. फक्त उद्देश आपला ठरलेला असला पाहिजे. स्क्रोलिंग करणं हा काही त्याच्या मागचा एकमेव उद्देश असू शकत नाही. म्हणजे आता कुठं वापरलं पाहिजे आणि कुठं नाही वापरलं पाहिजे हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. काहीतरी शिकण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आपल्याला सोशल मीडिया वापरायला पाहिजे. पण कंटाळा घालवण्यासाठी जर आपण सोशल मीडिया वापरत असू तर आपण चुकीच्या पद्धतीनं सोशल मीडिया वापरतोय. त्याच्यामागं मगाशी मी म्हटल्याप्रमाणे ठराविक उद्देश असला पाहिजे. उद्देशाशिवाय जेव्हा आपण तो मोबाईल हातात घेऊ तेव्हा ते स्क्रोलिंग सुरू होतं आणि उगीचाच आनंद आपल्याला मिळायला लागतो. आपलं स्वतःचं कौशल्य मांडण्यासाठी आज आता मी इथं भाषण दिलं आहे. तुम्ही जर मेंगाणे साहेबांना कधी विचारलं तर त्यांना मी काल संध्याकाळी फोन करून सांगितलं, सर एक 5-6 फोटो मला तिथं मिळतील माझा कार्यक्रम झाल्यानंतर सॉफ्ट कॉपीमध्ये, ह्याची जरा प्लीज व्यवस्था करा. आता कशासाठी पाहिजेत मला हे? फेसबुकवर टाकण्यासाठी. म्हणजे मी जे काही करतोय ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मला हे वापरायचं आहे. एक उद्देश ठरलेला आहे. पण निव्वळ व्ह्यूज वाढवण्यासाठी, निव्वळ लाईक्स वाढवण्यासाठी, निव्वळ माझं गोड कौतुक ऐकून कमेंट्स वाढवण्यासाठी म्हणून जर मी हे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स वापरत असेल तर मी एक दिवस अडचणीत येणार आहे. त्यामुळं आपल्याला ठराविक वेळेत उद्देश बरहुकूम आपल्याला उद्देश ठरवता यायला पाहिजे आणि त्या उद्देशाला धरून आपल्याला ते करायला पाहिजे आणि ठराविक वेळ ठरवून आपल्याला ते करायला पाहिजे. वेळेचं भान आपल्याला ठेवायला पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपल्याला सोशल मीडिया वापरायला पाहिजे. खरं सांगू का, आता हे वाक्य सांगितल्यानंतर तुम्हाला थोडासा धक्का बसेल, आश्चर्य वाटेल किंवा तुम्हाला असं तुम्ही विचार करायला लागाल. सगळ्यात महत्त्वाचं वाक्य असं आहे की हे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्स वापरण्यासाठी आपला मेंदू मुळात तयारीतच नाही आहे. मेंदूची रचनाच मुळात हे प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी नाही आहे. कारण सोशल मीडिया आपल्याला ताबडतोब आनंद देते आणि आपला मेंदू हळूहळू आनंद मागतो. मेंदू म्हणतो प्रयत्न कर, आनंद मिळव. पण सोशल मीडिया मात्र आपल्याला ताबडतोब आनंद देते. आपल्याला मेहनत ते समाधान हा आपला प्रवास असतो. खरं सोशल मीडियावरती मेहनत कमी किंवा नगण्य आणि आनंद मात्र लगेच असतो. आपला मेंदू इतरांची नजर, इतरांचा स्पर्श, इतरांचा समोरासमोरचा सहवास यासाठी भुकेला असतो. पण ह्यातलं काहीच आपल्याला सोशल मीडिया देत नाही. ते आपल्याला ना नजर दुसऱ्याची आपल्यापर्यंत पोचवू शकतं, ना स्पर्श, ना त्या एकमेकांबरोबर असल्याचा सहवासाचा आनंद. आपला मेंदू संयम आणि प्रतीक्षेसाठी भुकेला असतो. खरं सोशल मीडिया आपल्याला घाई करायला होते. आता तुम्ही म्हणाल की मानसिक स्वास्थ्य कसं बिघडतं हे आम्ही बघितलं, पण मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललंय हे अजून कसं ओळखायचं? जेव्हा मानसिकता असं आपण म्हणतो तेव्हा हा जो इकडचा त्रिकोण आहे पहिला समभुज त्रिकोण तिकडं बघा. तर मानसिक स्वास्थ्य कसं ओळखायचं? तर जेव्हा विचार, भावना आणि वर्तन हा समभुज त्रिकोणात असतो त्यावेळेला आपलं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित आहे. या त्रिकोणाचा एक अँगल जरी बिघडला तर त्याचा अर्थ असा आहे की आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडलं. मी मानसिक आजार असंच गृहीत धरून बोलत नाही आहे, मी मानसिक स्वास्थ्य अशा यानं बोलतोय. त्यामुळं आपल्याला हे कळलं पाहिजे की माझ्या सोशल मीडियाच्या मोबाईलच्या अतिवापरामुळं माझी विचार करायची पद्धत विचित्र झाली आहे का? माझी कार्यक्षमता कमी झाली आहे का? मी लोकांमध्ये मिसळत नाही आहे का? माझं वागणं त्या दृष्टिकोनातून चुकीचं व्हायला लागलं आहे का? माझी चिडचिड होते आहे का? माझा स्वतःवरचा संयम जायला लागला आहे का? आणि तसं होत असेल तर आपण मानसिक स्वास्थ्य गमावायला लागलोय असा त्याचा अर्थ आहे. आता मी शेवटाकडे यायला लागलोय. मग अशा वेळेला पालक आणि शिक्षकांनी काय निरीक्षण करावं? पालक आणि शिक्षकांनी एक करावं की आपल्यामध्ये किंवा आपल्या पाल्याच्या वर्तनामध्ये झालेले वर्तनातले बदल हे टिपून घ्यावेत, ते बघावेत. सहनशक्ती कमी होते का ते बघावं, भावनांवरचं नियंत्रण कमी होतंय का ते बघावं, लक्ष केंद्रित करण्याचा कालावधी कमी होतोय का ते बघावं,
अलीकडं या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळं झोपेच्या वेळापत्रकांमध्ये अतिशय तीव्र बदल झालेले आहेत. आपण सोशल मीडिया वापरल्याशिवाय काही जण झोपतच नाहीत आणि पूर्वी 10, 11, 12 वाजता झोपणारे लोक 2, 3, 4 वाजता झोपायला लागलेत. तुम्ही जर हॉस्टेलमध्ये जाऊन बघितलं तर ऑन ॲन ॲव्हरेज मुलांची, विद्यार्थ्यांची झोपायची वेळ ही 2, 2.5, 3 झाली आहे. नात्यांमध्ये अंतर पडायला लागलं आहे. आपण रिअल नात्यांपेक्षा व्हर्च्युअल नात्यांना जास्त महत्त्व देतोय. आपल्याला आपल्या घरातले लोक यांच्यापेक्षा जास्त त्या इन्स्टावरती दिसणारा मित्र, मैत्रीण किंवा इतर लोक जे आपल्याला जेवलास का, जेवलीस का असं विचारतात, ते जास्त जवळचे वाटायला लागलेत. लाईक्स, कमेंट्स, व्ह्यूजबद्दल आपण सतत जास्त पझेसिव्ह असतो. आपल्याला सारखं त्याच्याबद्दल चिंता वाटत राहते. मग काय करायला हवं? आपल्याला जाणीवपूर्वक सोशल मीडिया वापरायला हवी. आपल्याला जाणीवपूर्वक सोशल मीडिया वापरायला हवी. आपल्याला प्रत्यक्ष नात्यांना देखील तेवढीच किंमत द्यायला हवी. व्यायाम करायला हवा. आपल्याला सोशल मीडिया वापरण्याआधी उद्देश ठरवून घ्यायला हवा की आपल्याला काय उद्देशाने आपण हे वापरतोय. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला कंटाळा सहन करायला शिकलं पाहिजे आणि कंटाळा सहन करताना तो घालवण्यासाठी प्रत्यक्ष उपाय सुचले पाहिजेत. मोबाईल हे त्याच्यावरती एकमेव सोल्युशन नाही, हे सतत आपल्याला स्वतःला सांगितलं पाहिजे. आपल्याला आपल्या सवयी बदलल्या पाहिजेत. छोटा छोटा बदल लक्षपूर्वक, जाणीवपूर्वक करायला पाहिजे. आपल्याला त्रास होणार हे सगळं करत असताना आणि तो त्रास सहन करण्याची आपली क्षमता आपल्याला वाढवायला पाहिजे. इथं मी एक मुद्दा लिहिला आहे, उपवास करा. तर उपवास करा हा कशाचा उपवास करा? तर मंगळवारचा, गुरुवारचा, शनिवारचा उपवास जे करत असतील त्यांच्या भक्तिभावासाठी मी काही म्हणत नाही, पण आपल्याला हळूहळू आपल्याला मोबाईलचा पण उपवास करायला पाहिजे. सोशल मीडियाचा देखील आपल्याला उपवास करायला पाहिजे. मी ज्या महाविद्यालयामध्ये काम करतो, अभियांत्रिकी महाविद्यालय आहे, तिथं आमचे एक सर आहेत. ते सर शनिवार करतात. ते मला म्हणाले की सर आज माझा उपवास आहे. आणि मी तर त्यांना दुपारी कॅन्टीनमध्ये वडापाव खाताना बघितलं. मी म्हणालो की सर सकाळी तर तुम्ही मला म्हणालात की माझा उपवास आहे आणि आत्ता तर तुम्ही वडापाव खाताय. तर ते म्हणाले या उपवासाला वडापाव चालतो. मग मी त्यांना मुद्दामून विचारलं की बाबा तुम्ही हा जो उपवास करताय तो कसला उपवास आहे, कुठल्या देवाचा आहे? तर ते म्हणाले की मी ठरवून घेतलं आहे की प्रत्येक शनिवारी मी माझा मोबाईल स्विच ऑफ करतो आणि ड्रॉवरमध्ये टाकतो. मी दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळीच तो मोबाईल उघडतो. आणि हे मी तुम्हाला जसं सांगितलं तसं माझ्या खूप जवळच्या आणि कामाच्या निमित्तानं खूप महत्त्वाच्या लोकांना सांगून ठेवलं आहे की तुम्हाला खूप महत्त्वाचं काम असेल तर तुम्ही माझ्या घरात निरोप द्या, माझ्यापर्यंत तो पोचेल. मी कॉलेजमध्ये पण सांगून ठेवलं आहे की मी शनिवारी अजिबात मोबाईल वापरणार नाही. त्यामुळे तुम्हाला जो काही निरोप द्यायचा आहे, जे काही काम आहे ते मी करणार, पण शिपायाद्वारे किंवा ईमेलद्वारे तुम्ही मला ते काम सांगू शकता, मी ते काम करेन, पण मी शनिवारी मोबाईल वापरणार नाही. आपल्याला स्वतःला जाणीवपूर्वक या मोबाईलपासनं एक दिवस तरी आठवड्यातनं बाजूला ठेवता यायला पाहिजे. लाईक्स ही आपली लायकी ठरवू शकत नाहीत, हे आपण वारंवार स्वतःला सांगितलं पाहिजे. सोशल मीडिया हा आपला अधिकार नाही, ही एक सुविधा आहे. अलीकडं आपण अशा पद्धतीनं मोबाईल बदलतो किंवा ॲप्स घेतो किंवा घरात मोबाईल अशा पद्धतीनं वापरतो की जणू काही तो मोबाईल मिळणं हा माझा अधिकार आहे. तर तो अधिकार नाही आपला, ती एक सुविधा आहे. ते जर मिळालं तर आपल्याला जास्त बरं होतं. पण हे सगळं करत असताना आपण आपल्या अंगी एक शिस्त बाणवायला हवी. ज्यांनी अजून मोबाईल वापरायला सुरुवात केला नाही, जे विद्यार्थी इथं आहेत, त्यांच्यापैकी ज्यांनी अजून मोबाईल वापरायला सुरुवात केला नाही त्यांनी जाणीवपूर्वक मोबाईल वापरायला सुरुवात करण्यापूर्वी स्वतःला सांगायला पाहिजे की मला अशी परिस्थिती ठेवायची की मी कायम मोबाईल वापरत राहणार, पण मी मोबाईलला स्वतःला वापरू देणार नाही. आपल्याला स्वतःलाच नाही म्हणता यायला पाहिजे. मला स्वतःला सांगता यायला पाहिजे की नाही, मी आत्ता मोबाईल नाही वापरणार. आपल्याला आपलं लहानपण जपायला यायला पाहिजे. आणि जपानमधले ड्रायव्हर्स जे करतात ते मी तुम्हाला सांगतो. जपानमधले ड्रायव्हर्स काय करतात, ज्यावेळेला
ट्रेन सुरू असते आणि जेव्हा त्यांना रेड सिग्नल लांबून दिसतो त्यावेळेला ते ड्रायव्हर्स स्वतःला सांगतात की समोर रेड सिग्नल लागलेला आहे असं मोठ्यांदा म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की समोर रेड सिग्नल दिसत असताना मोठ्यांदा म्हणायची काय गरज आहे? तर हे म्हणायची गरज अशासाठी आहे की जे काम मोनोटोनस आहे, जे काम ते रोज करतायत, रोज ते गाडी पळवतायत, रोज त्याच ट्रॅकवरनं जात आहेत, रोज त्यांना तो रेड सिग्नल दिसतोय, अशा वेळेला मेंदू असा रेड सिग्नल मिस करायची शक्यता असते. त्याऐवजी स्वतःला सांगायला पाहिजे की समोर रेड सिग्नल आहे. त्यामुळं जेव्हा आपण ॲप वापरायला सुरुवात करतो ते इतकं सवयीचं झालेलं असतं, ते आपल्याला आपण किती वेळ वापरत राहतो हे मेंदू आपल्याला कधीही सांगत नाही. अशा वेळेला आपण जाणीवपूर्वक स्वतःला सांगायला पाहिजे. म्हणजे मी जर तसं करत असेल तर मी स्वतःला सांगायला पाहिजे, कपिल आता तू यूट्यूब वापरायला सुरुवात करतोयस बरं का, आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर तुला थांबायचं आहे. तर एका विशिष्ट उद्देशानं मी तो व्हिडिओ बघायला सुरुवात करेन आणि तो उद्देश संपला की ताबडतोब मी बंद करेन. अन्यथा काय होतं, तो व्हिडिओ संपला की दुसरा संपला की तिसरा संपला की चौथा, उद्देश माझा ज्या कारणानं सुरू झालेला असतो तो मागं पडलेला असतो आणि मी पुढचे व्हिडिओज बिना उद्देशाचे बघत राहतो आणि इथं मी फसतो. त्यामुळं या जापनीज ड्रायव्हर्सचं उदाहरण आपण आपल्या आयुष्यात आणायला पाहिजे. ते सोशल मीडियासाठी खूप चांगल्या पद्धतीनं अप्लाय होऊ शकतं. त्यामुळं मी परत सांगतो, सोशल मीडिया शाप की वरदान असा जर तुम्हाला निबंध लिहायला आला तर पहिल्यांदा आपण आपल्या स्वतःबद्दल विचार करायला लागलो तर तुम्हाला लक्षात येईल की सोशल मीडिया हे कायम आपल्यासाठी वरदान आहे. आपण स्वतःहून त्याला आपल्यासाठी शाप बनवायला लागलोय. तो कसा वापरायचा, किती वापरायचा, कशा पद्धतीनं वापरायचा हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार निसर्गानं, परमेश्वरानं, घरातल्यानी, शिक्षकांनी आपल्याला स्वतःला दिलेला आहे. पण ते जर आपण समजून घेणार नसू तर मात्र आपण सोशल मीडियाच्या आहारी जाऊ शकतो आणि हे एक साधं यंत्र, त्या यंत्राचे आपण गुलाम होऊ शकतो. या 53व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं मला आज आपण इथं बोलवलं आणि तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे, या विद्यालयाचे, समस्त शिक्षण विभागाचे, दोन्ही मेंगाणे साहेबांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब.